मायला यांना काय वाटलं? मी काटे घेऊन चालतो म्हणजे मी दुबळा झालो असं समजत असतील तर फार मोठी चूक करता येते. आज ही 4 मुंड्या सहज मुरगाळू शकतो मी. ओमकार मुजुमदार म्हणतात मला. माझी फक्त चाल हळू झाली, डोकं नाही. राजा सुद्धा एकच घर पुढे सरकतो तरी तो राजाच असतो. आपल्या कॉलेजमध्ये कोटींनी रुपये घेऊन मुलांना आपण कॉपी पुरवतोय ही गोष्ट बाहेर गेलीच कशी? आणि तीही सरळ एका युट्यूब चॅनलद्वारे. आणि हे सगळं घडत असताना आपली माणसं काय झोपा काढत होते? कोण कोण आहे ज्यांना आपली बातमी बाहेर दिली? मुलगी एक मुलगी एक मुलगी माझ्या विरुद्ध. डोकं फिरलंय की काय? मुलींमध्ये एवढी ताकद आहे? हे असं काहीतरी करू शकतील? आणि एखाद्या मुलीने असं काहीतरी केलं असेल तर 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 म्हणजे आपण लढण्याआधीच जिंकलो. लढाई लढण्याआधीच जिंकलो. या बायकांना त्यांची जागा दाखवून द्यावीच लागेल. सांगावी लागेल त्यांनी मान खाली घालून पुरुषांची सेवा करायची असते. त्यांच्या समोर मान वर करून आरेला कार्य म्हणायचं नसतं. आणखीन एकाही न्यूज चॅनलला आपली बातमी टेलिकास्ट होता कामा नये. त्यांना हवं तेवढं पैसे देऊ. आणि नाही ऐकलं तर त्यांचा जीव घेऊ.